नमस्कार, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. कशात सर्वे? आशा करते सर्वे मस्त मजेत असतील. आता शिवरात्री येते, सगळ्यांची शिवरात्रीची वगैरे तयारी वगैरे चालू असेल. त्याच्यामध्ये मी तुम्हाला आता खूप दिवसातून असं लाईव्ह दिसते, म्हणजे फेस वगैरे दाखवते. भरपूर आपण व्हिडिओ वगैरे झालेले आहेत आयब्रोचे, आपण लिपचे वगैरे भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले. प्लीज कमेंट करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत वगैरे असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. कारण खूप मेहनत करून ते व्हिडिओ करावं लागतं. तुमचं एक लय खूप काही म्हणजे हे होईल की बाबा हा बाबा चला एक व्हिडिओ तरी मला चांगलं बनवले म्हणून. प्लीज प्रतिसाद द्या. कसं वाटतं काय वाटतं नक्की कळवा. आज आपण मेनिक्युअरवरती करणार आहोत. मेनिक्युअर तुम्हाला कसं करायचं एकदम झटपट आहे. काही पार्लरसारखं वगैरे काही नाही, घरच्याच गोष्टीपासून आपल्याला एकदम झटपट असं करायचे. 10 मिनटात तुम्हाला मेनिक्युअर करून भेटेल. तुम्ही रात्री झोपायच्या टायमाला करा किंवा ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी करा, कोणीही करू शकतं. म्हणजे बायका किंवा बाहेरला जाणारे ऑफिसला वगैरे जाणारे तर झटपट होते हे. तर काय करायचं आपल्याला, फक्त घरातलेच 3 गोष्टी लागणार आहेत. एक तर पाणी लागणार आहे आपल्याला, गरम पाणी म्हणजे कोमट पाणी थोडंसं घ्या. त्याच्यानंतर आपल्याला एक लिंबू लागणार आहे, अख्खा नाही लागणार आहे, अर्धाच लिंबू घ्यायचे. त्याच्यानंतर थोडंसं आपल्याला मीठ घ्यायचं आहे. फक्त 3 गोष्टीहून तुम्हाला मेनिक्युअर कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. चला तर मग आपण ते व्हिडिओ बघूया. टब घेतले मी, टपामध्ये थोडं मीठ टाकले. त्याच्यानंतर गरम पाणी घेतले. आपल्याला जेवढं सहन होईल तेवढं घ्यायचे गरम पाणी. मग ते मिक्स करून मिक्स करून त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचे. बघा लिंबू घेतले मी अर्ध, तर त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचे. बिया काढून घेतले, मग लिंबू पिळे थोडंसंच 2-3 ड्रॉप एवढंच पिळायचे. त्याच्यानंतर गरम पाणी खूप होतं म्हणून मी थोडं हात असं करते. तर ह्यानंतर बघा लिंबू घ्यायचे आणि लिंबूने तुम्हाला हे असं घासायचे. फक्त नकांना घासायचे, स्किनला पण घासलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. एकदम झटपट मेनिक्युअर आहे हे बघा. जिथे नखं वगैरे आहेत तिथं नखांचे इथं तुम्हाला जास्त घासायचे. सगळेजण भांडी घासून किंवा कपडे वगैरे धुवून बाकी अजून काही काम वगैरे करत असतील तर ते खूप हे बघा हे होतं, ब्लॅक कलर होतं आणि नखं पिवळेसर होतात. हे सगळे प्रॉब्लेम तुमचे जे काय आहे ते दूर होईल ह्या पद्धतीने तुम्ही मेनिक्युअर वगैरे केलात तर. आणि हे कसं झटपट घरी करण्यासारखं रेमेडी आहे. तुम्हाला पार्लरमध्ये जाऊन 300-400 रुपये घालायची काहीच गरज नाही आहे. तर तुम्ही घरच्या घरीही हे बघा करू शकता. काहीच सामान लागत नाही, फक्त लिंबू, मीठ आणि गरम पाणी घ्यायचे. हे बघा माझे नखं बघा आधी खूप असे थोडंसं वाटत होतं कालपटसारखं, कारण मी काल ते पितांबरीने भांडं घासलं होतं. तर आज बघा ते आधी मी दाखवण्याचं विसरून गेली आधीचे माझे नखं. आणि मेनिक्युअर केल्यानंतर बघा नखं आणि असं व्यवस्थित तुम्हाला घासायचं. तुमच्या पार्लरचेही पैसे वाचतील. हे तुम्हाला रेग्युलर केलं तर तुम्ही म्हणजे खूप नखं घाण असतील, खूप खराब झाले असतील तर तुम्ही रेग्युलर करा. नसेल काही तर तुम्ही हप्त्यातून एकदा करा किंवा 15 दिवसांतून 2-3 वेळा करा. किंवा कुठं फंक्शनला जाणार आहे तुम्ही ऑन द स्पॉट केलं तरीही चालेल. आता हे मला उद्या फंक्शनला जायचं म्हणून मी आदल्या दिवशी रात्री हे करते मेनिक्युअर पेडिक्युअर पण केली आहे पुढे, तेही तुम्हाला मी दाखवते. तर मला झटपट होणाऱ्यासारखं आहे. हे बघा पाणी गरम होतं म्हणून मी त्यातच पेडिक्युअर पण करून घेतलं आहे. तर हे पण सेम नखानंच फक्त घासायचे लिंबू, तर नखं एकदम स्वच्छ होतात. तुम्ही ट्राय करून बघा, नक्की फायदा आहे ह्याचा काही तुम्हाला प्रॉब्लेम वगैरे होणार नाही. तुम्ही बिनधास्त लिंबू घेऊ शकता. ते मी उरलेलं लिंबू फेकून दिलं आणि दुसरं लिंबू अर्ध होता तो घेतलेला आहे पायाचं घासायला. तर मी काय बोलत होते की तुम्ही कुठल्याही फंक्शनला जात आहे, लग्नात म्हणा किंवा कुठेही तुम्हाला पार्लरला जायला टाईम नाही किंवा पार्लरमध्ये तुम्हाला पैसे नाही घालवायचे, तर तुम्ही घरच्या घरी तुम्ही 2 तास आधी किंवा आदल्या दिवशी केलं तरीही चालेल. आणि हे केल्यानंतर तुम्ही साध्या पाण्याने धुवू शकता, नाही धुतलं तरीही चालेल. फक्त नॉर्मल नॅपकिनने किंवा टॉवेलने पुसून घ्या. त्यानंतर त्याच्यावरती तुम्ही नेलपेंट लावा आणि पुसून झाल्यानंतर थोडंसं मॉइश्चरायझर लावा, नाही तर मग ते ड्रायनेस होतो. तर मॉइश्चरायझर लावून मग तुम्हाला नेलपेंट लावायचे. आणि हे बघा जे साईडचे थोडं माती होती माझ्या पायांमध्ये, तर मी हे बघा नेल कटरचा जे मधला भाग असतो ना असं बघा यू शेपमध्ये, त्याने हे साईडचे तुम्हाला असं माती काढायचं आहे. बघा दिसतंय ना तुम्हाला साईडचं थोडं माती तुम्हाला. ते बघा मी माती दाखवली किती निघाली ती माती. बघा थोडंसं मी घासले तर त्यात लगेच माती निघून जाते आणि मला फक्त अंगठामध्येच थोडंसं माती होतं.
कारण मीही खूप दिवसांनी पेडिक्युअर करते. फंक्शनला जायचं म्हणून झटपट म्हटलं करूयात आणि तुमच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करूयात म्हटलं झटपट कसं करू शकतो आपण. तर हे पूर्ण असं मी माती काढली आहे पायाची. त्याच्यानंतर मी नॉर्मल कॉटनने पुसून घेतलं आणि मग लगेच नेल पेंट लावायला घेतलं, कारण उद्या सकाळी वेळ भेटणार नाही म्हणून मी आताच नेल पेंट लावून घेतले. थोडंसं मॉइश्चरायझर लावले त्याच्यावरती, म्हणजे वॅसलीन लावले मी मॉइश्चरायझरच्या जागी आणि लगेच मी नेल पेंट लावून घेतलं. तुम्हाला कसं वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा आणि माझा नेल पेंटचा कलर आवडला का तुम्हाला हेही मला नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय. मी ना हाताला पण लावले, सॉरी विसरून गेली होती की मी हाताला पण लावले म्हणून. हाताला पण मी लावले आणि नेहमी नेल पेंट लावताना पहिलं मधून घ्यायचं, मग नंतर दोन्ही साईडने तुम्ही नेल पेंट लावून घ्या, तर तुमचं व्यवस्थित असं नेल पेंट लागतं. मी उद्या येलो कलरची साडी घालणार आहे म्हणून मी येलो कलरचंच नेल पेंट लावले. तर नक्की सांगा कसं वाटतंय. बाय.